मंडळी, हास्य जत्रेच्या त्रिकुटाला आज प्रसन्न झाला आहे डेव्हड्यूड. चला बघूया आज हास्याच्या कोणत्या मागण्या पूर्ण होत आहेत तेच पाहायला जोरदार टाळ्यांनी मंचावर आमंत्रित करूया आपल्या अतरंगी विनोदी कलाकारांना. नहीं नहीं, हाँ ना, दो दिन तो रुकना, छुट्टी है ना. शूटिंग चालू आहे. ओ प्रभादा, अरे अरे सोडा ना ते मोबाईलच्या डबडं सोडा ना. काय मुसडं खोपसलेला असतं दिवसभर त्यात. चला ना स्क्रिप्ट वाचू ना आपण. त्याला सांगतो बघ लागलाय फोनवर. अरुण सर, ओ अरुण सर, अरे किती मकडून राहिले. बस करा ना, गुलू बस करा ना. स्क्रिप्ट वाचायचे सरांकडे जाऊन. अरे नीट वाचन झालं पाहिजे. तिकडे जर चुकावून गेलो ना अवघड होईल ना. हो ए श्याम्या, मी वाचलंय हा. अरे तुम्ही तुमचे वाचून काय फायदा आहे. एकत्र वाचलं पाहिजे ना. ती गय ना आपण स्किट मध्ये. त्याला सांग काय राख फोन. काय लावलंय आपलं. अरे काय इतना टेंशन ले रहा है, हो जाएगा ना यार, तू भी क्या. हे बघा, तुम्ही स्किट मध्ये आहे ना त्याच्यामुळे टेन्शन येतं मला. ते येत ना, ते तुम्ही सिनियर पडता म्हणून तुम्हाला काही बोलत नाही. माझी अशी तासून काढतात ना, 4 दिवस भिंतींशी गप्पा मारत राहा तुम्ही. ए अरण्या, हे झालं जा फोनवर बोलून झालं. चल वाचूया पटकन, चल. ठीक. हो वाचू प्लीज प्रभात. चला. हा ते कंसातलं वाच जरा. काय कंसातलं पण वाचू का आता. मग काय कदम खुर्चीवर बसून वर्तमानपत्र वाचतायत. हा मोरे बाहेरून येतात आणि कदमांच्या पाठीवर थाप मारतात. सरळ हो, येऊ इथं ना. करा म्हणजे तुम्ही वाचायचं. स्टँडिंग करूया म्हणजे कसं. बाप रे बाप. हा, करा. प्रभाता, तुमचे वाक्य आहे, घ्या ना. माझा हो. नाही प्रसादचं आहे. कोण प्रसाद. अरे हे बघ, हे बघ हे काय इथं प्र लिहिलेलं आहे. प्र म्हणजे प्रसाद नाही. प्रभाकर का माझ्या बापाचे नाव आहे का. प्र म्हणजे प्रभाकर पण होईल ना. अरे हो सॉरी या लेखक लोकांना ना काढून टाकलं पाहिजे. लेखकांना. हा मग आता मी मोरे म्हटलं इथं मोल यायला नको. आपल्या प्रवरनं किती नाव आहे तिथं. हो प्रियदर्शनी, प्रयदर्शनी, पृथ्वी, हे सगळं आहे. हा इथं मो कोण आहे. मो कोण आहे बाबा. अरे मोरनं मोठे पण होतं ना. अरे पण ते स्किट मध्ये कुठं काम करतात आपल्यासारखं. ते ऍक्टिंग कुठं करतात. आता जमली पण पाहिजे ना. हो काय नाही अरे अरण्या, ते रटर आहेत ना. काय रटर आहेत. अरे नहीं ना, अरे वो लेखक है, समझता नहीं तू. राउटर बोलते उसको, राउटर. अरुण सर रटर राउटर नाही रायटर असतं ते. रायटर. आणि तुम्ही नका हिंदीत बोलत जाऊ. तुमची हिंदी डोक्यात जाते माहिती की. इकडे घुसते ते. डायरेक्टरने हिंदीच बोललं पाहिजे. हे कोणी शिकाडलं तुम्हाला. अरे बॉलीवुड में काम करता है, मैं समझता है ना तू. माहिती बुलगेरा जाके आ गया मैं भाई. आहे. हाँ, सन्नी देओल के साथ मैंने काम किया है. माहिती आहे. अरे मेरे को बोला अन्ना तू क्या कर रहा है, टेक में अलग करता है, रिहर्सल में अलग करता है, क्या करूं. आम्ही पण तेच सांगतो तुम्हाला. इथे वेगळंच करता तुम्ही काहीतरी. नहीं भाई, अभी संजू बाबा मालूम है ना, पागल हो गया था. ये तू मेरे गोद में आएगा क्या. मैं बोला भाई मेरे को मत पूछ, महेश भाई को पूछ और गणेश आचार्य को पूछ. अरे माहिती आहे. ऐसा उठा के लेके गए. अरे माहिती आहे ना. हो हथियार पिक्चर मध्ये त्या बॉक्सर बाई गाण्यात तुम्ही डेंजर डान्स केला. संजू बाबाला खाऊन टाकलं. 1000 वेळा ऐकलंय मी. 1000 वेळा. बाय डोक्याला ताप झालेला तो आहे. है ना, किया है तो बोलेगा ही ना. की आहे तो बोले. की आहे तो बोलेगा. तोंडानं सांगतोय. आम्हाला अशी घाणेरडी सवय नाही. अशी स्वतःच्या तोंडानं स्वतःचं कौतुक करायचं. मी काही कमी कामं केलेली आहे. 27-28 वर्ष काम करतोय मी. उगाच नाही. वस्त्रांमध्ये होतो मच्छिंद्र कामणींबरोबर. तुला घासरामा माहितीये का. घासरामा बघितलंयस काय. नाही. अरे तेव्हा सगळी लोक अशी बाहेर यायची ना प्रेक्षक. त्यांच्या तोंडावर फक्त प्रभाकराचं नाव असायचं. पण आपण कधी तोंडानं सांगितलं नाही. माहितीये आपल्याला ती घाणेरडी सवयच नाही. अरे हे बोलून तुम्ही पण तेच करतायत ना. हो स्किट पाठ करू का तुमची कारकीर्द पाठ करू मी. अरे स्किटच करू ना पाठांतर. आपण वाचन करू जरा. हे बघ, मी ना दोनदा वाचणार लगेच माझा पाठांतर होता. डोंबलं. डोंबलं याला 10 अरे ह्याला कुठलं वाक्य कुठं आहे काय कुठल्या पानावर ह्याच कळत नाही. अरे पण त्यांना काय बोलू. त्यांना बोलणं म्हणजे दगडावर लोक आपटण्यासारखं आहे. त्या मोठ्या सरांना पण सांगितलं. या 2 धल्ल्यांसोबत मला नका ठेव. पण नाही, मला टाकतातच त्यांच्याबरोबर.
डोक्याला ताप झालेला आहे नुसता. मला म्हटलं काढून टाकायचं, सोडून द्यायचं ना मला, पण तुम्ही सांगायचं ना मग. बोलताय चिडतोय कसं. काय? सांग ना तू, नको देऊ त्यांच्या बरोबर, जा सांग त्यांना. अरे बघ, तू एक काम कर, गोस्वामी सरांना सांग मला ना अरुण बरोबर कामच नाही करायचंय. आणि त्यांना पण सांगा मला मोरेवर काम करेन, संपलं विषय. अरे मलाच काम नाही करायचंय तुमच्या बरोबर. कसं होईल स्किट काय माहिती. डोक्याला ताप. आता 3-4 फंबल इकडे तिकडे फिरवलंय तुम्ही. बोलताय नुसतं. अरे बापरे बाप. वेल रे नीट, एवढा खेळायला काळजी करतो. देवा मला वाचव रे देवा, यांच्यापासून वाचव. भलत्या डेंजर दुष्ट चक्रात मी अडकलेलो आहे. मला वाचव यांच्यापासून, या दोघांपासून वाचव मला एकदाचा. ए चिल डूड, वाचतोय ना बीट घे फील डूड. होणार आता फुल मूड, आलाय आता देव डूड. या आलाय आता देव डूड. हे आलाय आता देव डूड. हं? स्वागत नहीं करोगे हमारा. हं? कोण आहेस बायला तू? तुम्ही मला नाही ओळखला, पण मी तुम्हाला ओळखलं. म्हणे या मन्ना म्हणजे मन्ना अरुण थँक्यू. कॉमेडी स्टार, कॉमेडी किंग. वकिलाचा कॉस्ट्युम घालून येऊन मिनी डॉक्टर म्हणणारे तुम्ही. या. ओहो, अबाकर द मोरे. नॅचरल ऍक्टिंगच्या नावाखाली काहीच न करणारे तुम्ही. वासाडी पडली ती तुझ्या कॉमेडीवरती. श्याम, SSEY श्याम. तुमच्याबद्दल मी काय बोलू. गोस्वामी बोलतात तेच खूप आहे. अरे ओळखलंच काय, नवा असिस्टंट. आजकाल ना आपल्याकडे ना कलाकार कमी कमी होत चाललेले आहेत आणि असिस्टंट जास्त होत प्रभा मी असिस्टंट आहे, पण मी इथला असिस्टंट नाही. म्हणजे माझा बॉस विराज नाही, माझा बॉस विराट आहे. कळलं का. इथला असिस्टंट मी नाही. अच्छा असिस्टंट नाही, मग तू ऍक्टर आहेस? ऍक्टर आहे का? ऍक्टर आहेस तू? ओ 12 तारीख आहे तुझ्याकडे. सुपारी आहे सुपारी. अरुण, मी ऍक्टर नाही, मी असिस्टंट नाही, मी कोणीच नाही. मी सुपारी पण घेत नाही, मला कोणी देत पण नाही. हा, शांत व्हा. अरे मला ओळखलं नाही का तुम्ही. अरे मी देवाचा माणूस आहे, मी देवाचा माणूस. हा, अरे गॉडस कम्युनिकेटर, सर्वंट ऑफ गॉड, देवाचा डूड, देव डूड 2.0 ब्रो. नाही ओळखलं का. देवानी मला पाठवलंय तुमच्याकडे. गारेत. अरे जाय रे भाऊ, डोक्याला ताण नको देऊ रे. बाय ना, देव कशाला पाठवेल तुला इकडे. अरे शामब्रो तूच आता बोलत होतास ना काहीतरी. देवा मला वाचव, डेंजर दुष्ट चक्रातनं बाहेर काढ, ब्ला 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 ब्ला, समथिंग लाईक दॅट. इकडून ऐकलं आणि तू इकडून ऐकलं. हं? आणि तू या दोघांना मनातल्या मनात शिव्या घालत होतास ते. तुम्ही अंडेर ना नाही हो. आनंद मारा वासाडी शिवाय द्यायला तुला. कुठे हे असं आहे तुमच्या मानवांचं. तुम्हाला ना तुमची नस दाबली पाहिजे, मगच तुम्ही बरोबर येता. तुम्ही मनातलं ओळखता. मनातलं म्हणजे मी तनातलं धनातलं जनातलं ओळखतो. अरे बापरे बाप. मी देवाला आवाज दिला आणि देवाने माझ्या हाकेला ओ दिली. ओ नाही दिलीये. ओ उ मा हा सगळं दिलंय. डोंट बी सो फ्रेंडली. पण व्हरायटी. देवडूड. अरे बापरे, मी आवाज दिला आणि तुम्ही आले. अरे बाप, पण म्हणजे देवाला एवढे आवाज पोहोचून जातात. अरे सगळे आवाज पोचतात देवाला. देवाला मुंग्यांच्या पायातला घुंगराचा आवाजही ऐकू येतो. मुंग्याच्या पायात घुंगरू असतात. तू मुंगीला विचार किंवा कबीराला विचार. कबीर तुला माहित नसतील. शडाप लावला ते आपला. बोलला म्हणून मी बोललो ना. देवडूड. पण म्हणजे इतके सगळे लोक एवढ्या प्रार्थना करतात, ते सगळेच्या सगळे आवाज पोहोचून जातात. हा पोचून जातात. आणि इथल्या या एरियाचे तर आधी पोचतात. इथल्या हा हे काशीगाव तुमचा हा जो सेट आहे इथे, तिकडनं तर एवढ्या रिक्वेस्ट हा येत असतात, जवळपास भिकाच मागत असतात लोक. बरोबर. या एरियाला मी रेड झोन हा नाव दिलेलं आहे. काय रिक्वेस्ट. प्रसादोकांनी माझ्याकडे बघू दे, प्रसादोकांनी हाय करून पुढे नको जाऊ दे. सई तामणकरांबद्दल तर एवढं, सई तामणकरांनी बघू दे, सईनी बघून हसू दे. अरे एक शब्द तर एवढ्या वेळा येतो ना. अरे 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 कुठला शब्द. जुजबी. तुम्हाला जुजबी मिळावी म्हणून आम्ही कष्ट करायचे. इथे आम्ही कष्ट करून आम्हालाही अजून जुजबी मिळालेली नाहीये.
अरे समजू की आहे अरे काय बोलताय तुम्ही तुम्हाला पाहिजे ना जुजबी, तुम्ही नीट करा ना स्किट, तुम्ही स्किट चोपा ना. अरे मी स्किट चोपतो हा मला नको सांगू तू चल कदम, अं? तुम्ही ज्याला चोपणं म्हणतात त्याला आम्ही चेपणं म्हणतो. वाक्य धरून धरून जे काय चेपत असताना तुम्ही. नाही बरोबर बरोबर बोलला वा. अरे ह्याला ना वाक्याचा ना ह्या वसाडाला अर्थच कळत नाही. अरे मला सांग, आपले जे लेखक आहेत ना तर दिवस रात्र लिहतात, ते आपण बोललं पाहिजे ना. मोरे 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 तुम्ही बोलताय एका वाक्याची 4-4 वाक्य करणारे तुम्ही. वाक्य तोंडात बसत नसेल तर घे ना माझं वाक्य घे ना. असं करतात गेम करतात. हो. कठीण कठीण जरा जिभेवर आड्या करतात. कठीण कठीण. अरे तुमचं स्किट बघितल्यावर लेखक हे माझं स्किट आहे असं बोलतो. तुम्ही तरी नका बोलू ना. अरे तुम्ही इथे माती खाता, वर आमच्या डिपार्टमेंटवर केवढं टेन्शन वाढतं माहितीये तुम्हाला. म्हणजे व्हॉट इज दिस रबिश क्वेश्चन श्याम. तुम्ही इथे माती खाता, तुम्ही इथे घाण करता, समोर बसलेले देवा आता काय कमेंट करू तूच सांग. तिकडे गोस्वामी देवा आता एडिटलाच वाचव रे तू. मग वैभव देवा एडिटला पण काय होत नाही, तूच सांभाळ सगळं. अरे इथे जग सांभाळू का हास्य जत्रा सांभाळू. देवडुडा सॉरी Disgusting. सॉरी नाही बघा देवा, मी हाक दिली, तुम्ही आलात, माझा प्रॉब्लेम सॉल्व्ह करा हो. काय प्रॉब्लेम काय. हे जे आहेत ना हे माझ्यासोबत तालीमच करत नाही. आम्ही तालीम नाही करत. नाही करत. ए, सगळ्यात जास्त आम्ही तालमी करतो वासाड्या. या, किती चाटा मारता रे. मी चाटा मारतो. हो. बस. दिवसभर यांच्या नुसता टाइमपास चालू असतो. हा. हा माणूस आहे ना, हा असा झोपलेला असतो ए, बस. आणि हा टेक बहादर त्या खुर्चीवर असा बसलेला असतो. हा लिसन श्याम मला सगळं माहिती आहे. माझ्या टॅब वर सगळं आहे. देवडूड माझी मदत करा. काय करू? भलता वैतागलेलो आहे यांना. मी कंटाळून गेलेलो, यांच्या काहीतरी करा. ठीक आहे, मी कशासाठी आलोय इथे. तालीम घ्यायला आलेलो आहे. हा. तुमच्यातला कम्युनिकेशन बॉन्ड वाढवायला आलेलो होय काय? जेलह करायला आलेलो आहे की नाही? हा. चला आता मीच तुमचा गोस्वामी, मीच तुमचा मोठे, मीच प्रसादो, मीच सईता म्हणतो. चला रीडिंगला सुरुवात करा. चला. अरण्या काय करतोयस. वा अरे वाक्य आहे ना तुमचे, घ्या ना हो. नाही डायलॉग नाही माझी फक्त ऍक्शन आहे. इकडे काय लिहिलंय बघ, मी वरती मान करून वाचतोय असं. वर्तमानपत्र वाचतोय असे ते. वरती मान करून वाचतोय म्हणजे. नाहीतर काय रे, नीट वाच ना. थांबव. अरे अरण्या बघ हे, अरे ऍक्टरने वाचन केलं पाहिजे. आपलं सर काय म्हणाले, ऍक्टरने नेहमी वाचलं पाहिजे. ऍक्टरने जर वाचला तर तो समुद्र होतो. समृद्ध होतो हो. काय करायचं कडे यांचं. त्या सरांना पण काही कामं नाहीये. त्या दोघांना लेक्चर देत बसतात. अरे आहे ते असेच आहेत, ते काय बदलणार आहेत का आता. माहिती आहे. ए, वाचा श्यामराव शांत व्हा. वाच ब्रो. अरण्या हा? काय करतोय. मोऱ्या हं. वर्तमान पात्रातल्या या बामट्या वाचून जीव पिवल्याहून निघते रे. हे मोऱ्या वाक्य लिहिलंय लेखकाने. मोऱ्या वर्तमान पात्रातल्या या बामट्या वाचून जीव पिवले होऊन जातो निघतो रे. असं आहे. खरंच असं वाक्य लिहिलंय यांनी. तसंच करतात ते. पण मला काही टेन्शन येत नाही, मला सवय झाली. मी चिडत पण नाही, डोकं पण फिरत नाही माझ्या. सांग. बातम्याला हा म्हणून बामत्या म्हणतो. वर्तमान पुत्र काय हे, जीव पिवळ्या होऊन जातो नाही, जीव पिळवटून निघतो असे रे ते डोभ्या. बघ बघ नीट. एवढी बिकट परिस्थिती आहे? तिकट म्हणजे पिळवटून निघतो असं आहे. तुला ना अरण्यांना एक धड वाक्य पण बोलता येत नाही. मग तू बोल ना. मी बोलतो 1 मिनिट. मला काय मला सवय आहे. 1 मिनिट. आलं. हे बघ हे आता हातावर लिहितो. कधी तर हातावर लिहिलेलं सुद्धा वाचता येत नाही. काय लिहिलं ते शोधर मग गोल होत. ए अरण्या मला नको शिकव, ती माझी ट्रिक आहे. रिहर्सल सुरू करा. देवडुडा देवडुडा काय देवडुडा? अरे काय रिहर्सल चालू करू. रिहर्सल मध्ये नुसती लेक्चर बाजी चालू असते यांची. हे अरण्या कसा आहे ना, हा. आणि हे मोऱ्या अगर तू वो ऐसा लेगा ना तो पंच ऐसा बाहेर आएगा. या कचाटात सापडलेलो असतो मी. ठीक आहे. यांच्या कच्च्या पक्का काही पण चालून जातं. अभय मिळालेले नटे हे सोडला मी जातो असा. तू त्यांच्या पाठांतर काबरा नाही करून घेतलं रे. अरे मी कोण आहे, मी नट आहे का कोण आहे, मी काय रिंग मास्टर आहे.
अवघड होऊन जातं माझं. बरं हे ना तर बाय ना मध्ये मध्ये असे छक्के मारतात ना, भलती बॅट लागलेली असते. मी कावऱ्या बावऱ्या कुत्र्यासारखा पाहत राहतो. हा वाक्य नीट घेतोय का, हा वाक्य नीट घेतोय का, हा वाक्य नीट घेतोय का. मला माझा अभिनयच करता येत नाही. अभिनय यायला नको तुला. हे बोलताय काय करू मी, तुम्ही सांगा मला, मी काय करू आता. मला वाईट वाटतं तुमचं. एकदा मी बघितलं होतं तुम्हा तिघांचं स्किट होतं. त्यात तुम्हाला एकच वाक्य होतं. स्किट झाल्यावर सर म्हणाले, शाम्या तुझ्यामुळे स्किट पडलं. खरंय का? एक वाक्य होतं माझं. ठीक आहे. ह्यांचं सोडा, तुम्ही तुमच्या वाक्यापासून सुरू करा. आपण तुमच्या वाक्यापासून टेन्शन घेऊ नका, रडू नका. हो अरुण भाऊ, अरुण भाऊ, अरे एवढा काय गाईत का बरं बोलवलं गड्या आम्हाला. झिम्मा तरंगुन्नू झिम्मा तरांगुन्नो हे कुठले दोन शब्द आहेत? हिम्मत तरंगून नाही रे, जामात रंगू आहे हा. माझ्या मित्रांनो असं आहे ते. माझ्या मित्रांनो, हो माझ्या मित्रांनोला तुम्ही झिम्मा तरांग्यांनो आणि जामा झाम्या मोतरांच्या मित्रांनो, हा. झाम्या. हो अरे मोठे गोस्वामी कसे सहन करताय तुम्ही यांना? मी सहन करतो, मी सहन करतो. ओके देवडुडा हा? तुला इथे येऊन किती वेळ झालेला आहे. यांच्या नादात मी वेळ पण विसरलो. 10 मिनिटं झालेली, 10 मिनिटं, 10 मिनिटं झालेली. आणि तेवढ्या 10 मिनिटात मी वर्तमानपत्र वाचतोय आणि माझ्या मित्रांनो, ज्याला जामा मित्रांजो काहीतरी म्हटला, एवढे 2च वाक्य झालेली आहे. त्याच्या पुढे काहीच झालेलं. ए तुम्ही आहे ना बालवाडीत जा, तुम्हाला वाचन पण येत नाही रे. श्याम्या, आम्ही जर गेलो ना बालवाडीत हं. तर आम्हाला घेतील, शिकवतील तिकडे. हा, तू गेलास ना तर तुला बालवाडीत घेणार नाही. का विचार? का? कारण ना तू ना बालवाडी आहे. मस्त मस्त मोऱ्या अच्छा लिया पंच एकदम अच्छा लिया ऐसा. ओ बालवाड़ी से पहले बॉलवाड़ी ना ऐसा करता अरे था. हा, उलटा घ्या होता, उलटा घ्यायला, उलटा घ्यायला. एकतर नाबालवाडी हा विनोद, त्यानंतर त्यावर चर्चा, की कसा चांगला झाला असता. और कैसा ले सकते हैं हम लोग. मी निघतो. देवडुडा थांब. नाबालवाडी ही जर कॉमेडी असेल तर मी जातो. मी ऑडियन्सना सुधारतो त्यापेक्षा. नाही नाही नाही, असं नका करू. अरे तूच माझी लास्ट होप आहे रे. अरे बाबा, मीच माझी लास्ट होप नाहीये. तू काय मला लास्ट होप समजतोय? नको ना, असं नको करू ना देवडुडा. तुला बोलवलंय एक तर ते पण ते बघ, ते पण माझ्याबद्दल नीट नाही बोल, यांच्याबद्दलच बोलतो, भारी बोलतात ते जजेस Judges. असं काय प्रसादोक बोलतात की तुमच्याबद्दल चांगलं चांगलं? पण जेव्हा हे सोबत नसतात तेव्हा बोलतात ते. त्यावेळेस मला जरा अभिनय करायला जरा संधी मिळते बुवा. नाही नाही, पण ह्या म्हणतात ना, सई तामणकर म्हणतात की तुम्हाला ते आईसबर्ग. हा बोलतं भारी वाटतं तेव्हा. तर बारी वाटतं. मला माहिती आहे बारी कसं वाटतं तुम्हाला ते. नाही, ते आहे पण काय करू त्या आईसबर्गचं. टायटॅनिक बुडली, त्याच्यावर पिक्चर बनला. आईसबर्ग आहे का वितळला ते बघायला कुत्र पण नाही. आता काय करायचं त्याचं. आईसबर्ग हे मेटाफॉरिकल त्यांनी. अरे त्याच्या सोडा होते, जागाला त्याला खड्डा द्यायचे काय ते. हे बघ तुम्ही एक काम करा, देवडुडा इकडे ये ना प्लीज, प्लीज इकडे ये ना, काय? प्लीज इकडे ये ना. तू एक काम असं आहे बाबा. कर, यांचं चोख पाठांतर करून टाक बुवा. चोख पाठांतर झालं पाहिजे यांचं. नाही नाही, तसं नाही होणार. मेमरीमध्ये ढवळाढवळ करणं हे माझ्या डिपार्टमेंट मध्ये बसत नाही. मग काय करता गड्या. मला माझी जोडी समीर दासोबत टाका वा. तुम्हाला मी कुठल्याच कलाकाराबरोबर ना पार्टनर म्हणून ठेवू शकत नाही. बाबराव, कारण की या दोघांनी रिक्वेस्ट केली आहे की मामाला श्याम राजपूतच होय पाहिजे. होय होय, आम्हाला श्याम पाहिजे. आम्हाला पण आहे. श्याम्या पाहिजे तर नीट करणार आहे मग रे. नीट करा. हे अरण्या, नीट करा, पहिला सांगून ठेवतोय, नीट कर. करणार नीट मी तुझी. काय करतो, काय मी काय केलं? हा, तू मध्ये मध्ये किती वेळा थांबतोस? तू किती वेळा थांबतोस असं वाक्य बोलताना? अरे थांबतो म्हणजे तो पॉज असतो माझा. डोंबल्याचा पॉज असतो. कॉमेडी मध्ये पॉज बहुत इम्पॉर्टंट बाय मेरे. अरे तुम्ही ब्लँक होता हो. आणि जेव्हा तुम्ही थांबताना आमचे सगळे अवयव हल्लेले असतात, छातीत धस्स होतं धस्स. एक तर तुम्ही पाठ करते म्हणून आम्हाला या इथं जाऊ द्या, मला सगळं पाठ करावं लागतं. ठीक आहे. काय ठीक आहे. ठीक नाही. अहो, कशी करू ऍक्टिंग मी. हा वाक्य कसा घेतो हेच पाहत राहतो मी माझे एक्सप्रेशनच देत नाही. एक्सप्रेशन यायला नको तुला द्या. नाही येत मला एक्सप्रेशन. बोलताय आपले म्हणजे आधी यांचं पण आधी मोरे वाक्य लक्षात ठेवतील का,
लक्षात राहिलं तर ते घेतील का? त्यांनी हातावर जे इंग्रजी लिहिलेले त्यांनी डिलिव्हर करतील का? त्यांनी ते डिलिव्हर केल्यानंतर अरुंदांना ते कळेल का? त्यांना कळलं तर त्यांच्या लक्षात आहे का? लक्षात असेल तर ते घेतील का? बरं, घेतलं तरी त्याच्यात फंबल पडेल का? फंबल जरी पडला मध्ये कुठं झालं तर त्यांच्याकडे तो पंप आहे का? बरं, विंगेत त्यांनी जी ग्रीन टी स्पेशल केलेली आहे त्याच्यात त्यांनी त्यांचं स्पेशल मध टाकून ते आधी प्यायलेले का? हे सगळं मी बघू? आणि त्यांनी मग मी माझी ऍक्टिंग कधी करू? कधी करू माझी ऍक्टिंग? डोक्याला ताप झालेला आहे. देवडुडा, काहीतरी करा. मला ऍक्टिंगच करता येत नाही. मला यांच्यापासून वाचवा, मला यांच्यापासून प्लीज. नाही, आता तुमचं हे सगळं ऐकल्यावर मला असं वाटतंय तू मला ह्यांच्यापासून वाचव. नाही, कसं आहे, हे माझं ऐकणाऱ्यातले दिसत नाही, डेंजर आहेत ते डेंजरस दिसत आहेत. होय. तुमचं हे सगळं करण्यापेक्षा मी माझं नाव वेगळं काम करून घेतो. नाही देवडुडा, मग मी काय करू? तुला जमत असेल त्यांच्या बरोबर तर कर, नाहीतर हे सोडून दे. गावी जा, हो देवडू, गावी जा आणि शेती कर. नको ना. बाकी काही करू नकोस. मला माफ करा, मी पहिल्यांदा कोणाच्या तरी पाया पडतोय. हसू नका, मी मारेन. माफ करा. लाजा वाटू द्या, लाजा. झाला बाबाला. देवाने देवडूड पाठवला होता मदत करायला मला. तो पण मदत न करताच निघून गेला. कसं होईल स्किटचं, कसं होईल? अरे वेल रे श्याम्या, अरे आपण एवढी वर्ष थिएटर करतोय. हा. कसं आहे माहितीये का, ऍक्टिंग मध्ये ना आपण ना कॅरेक्टरचा ना सोल पकडायचा. बरोबर आपल्याला तो सोल पकडता आला ना, बरोबर अभिनय येतो. असा पकडू सोड. श्याम दादा चला, सेटअप लागलाय, बोलवलंय. अरुण सर, पाठांतर झालं? कडक. हा, चला सुरू करूया. रेडी चला चला. अरे बापरे, देवा मला आहे ना यांच्यासारखा कॉन्फिडन्स दे बा. काय डेंजर कॉन्फिडन्स आहे बाबा. अरे थांबा रे, येऊ द्या रे मला. कडक परफॉर्मन्स. आतापर्यंत फक्त पंचच यायचे, पण आज रिहर्सल रूम मधला खरा सिनारिओ आम्हाला कळला, जो बघून देवदुडही थकला पहिल्या 2च वाक्यामध्ये. तुम्ही खरंच डेंजर आहात खऱ्या अर्थाने. बघूया हास्यरसी कशी दाद देत आहेत. प्रसाद दा, मस्त होती संकल्पना, खरंच मस्त होती, मोठ्यांची, आणि अभिजित पवारनी लिहिलं होतं. इंटरेस्टिंग कॉन्सेप्ट होती. एक लक्षात घे श्याम, जेव्हा तू म्हणालास की देवा मला यांच्यापासून वाचव, तेव्हा तो आला धावून. पण जेव्हा तू म्हणालास की मला यांच्यासारखा कॉन्फिडन्स दे, तेव्हा तो निघून गेला. यांच्यासारखा कॉन्फिडन्स देव सुद्धा कोणाला देऊ शकत नाही, ते या दोघांनाच देऊ शकतो. आणि ते दैवी आहे, म्हणजे ते थेट आहे कनेक्शन. त्याच्यात कोणी काय नाही करू शकत. जे तू बोललाच की मी काय नाही करू शकत. त्यामुळे फार इंटरेस्टिंग होती कॉन्सेप्ट. आणि खरंच जर का असं होत असेल मेकअप रूममध्ये तुमच्या, तर एकदा येऊन डोकवायला पाहिजे. होतं. ओंकार, मस्त मजा आली.